हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या नव्या ब्लॉगमध्ये। आज आपण बनवणार आहोत एक रवा केक। खूप इझी आणि सिंपल आहे। त्यासाठी लागणारे साहित्य पण आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम मी पॅन गरम करायला ठेवून दिलेले आहे। पॅन चांगलं गरम झाल्यानंतर तोपर्यंत आपण बाकीचे इतर साहित्य सर्व त्याची तयारी करून घेऊया। पॅन गरम झाल्यानंतर केक आपल्याला छान प्रीहीट करण्यासाठी, जसं ओव्हनमध्ये प्रीहीट करायला ठेवतो तसंच एक आपण हे थोडं गरम करून घेऊया आणि बाकी इतर साहित्य आपण पाहूया। रवा घेतलेला आहे मी 1 वाटी घेतलेला आहे आणि अर्धी वाटी थोडासा जास्त घेतलेला आहे। त्यानंतर मी घेतलेला आहे अर्धी वाटी मैदा, दही घेतलेला आहे अर्धी वाटी, हे दही आहे, आणि साखर तुम्हाला जेवढी आवडेल, तुम्हाला जेवढं गोड आवडतं त्यानुसार तुम्ही घेऊ शकता। अर्धा 1 टेबलस्पून मी बेकिंग सोडा घेतलेला, अर्धा टेबलस्पून खायचा सोडा घेतलेला आहे, आणि हा इसेन्स आहे, व्हॅनिला इसेन्स। चला मग आता आपण प्रथम पूर्व तयारी करून घेऊया। आता मी ही साखर आहे ती पहिल्यांदा बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये। ती बारीक झाल्यानंतर त्यामध्ये मी रवा टाकणार आहे। रवा, त्यानंतर मैदा, दही, आणि थोडंसं अर्धा कप असं दूध घातलेलं आहे। खूप छान आणि मस्त अशी फाईन पेस्ट मी बनवून घेतलेली आहे। बघा किती छान झालेली आहे। आता यामध्ये आपण अर्धी वाटी तेल घालूया। हे अर्धी वाटी म्हणजे 4-5 चमचे एवढं तेल आहे, ते मी तेल घालून घेतलेलं आहे। त्यातलं मी थोडंसं ठेवलं आहे, 4-5 चमचे तेल घातलं। आता यामध्ये मी खायचा सोडा आणि बेकिंग सोडा घालून थोडंसं वरून पाणी घालून ते चांगलं फर्मेंटेड होऊन जाईल। आता थोडंसं 2-4 थेंब इसेन्स घातलेला आहे। आता मी सर्व त्यामध्ये आपण बनवणार आहे त्या भांड्याला तेल लावून त्यामध्ये मी ठेवून देणार, आणि नंतर मग ते जी पेस्ट बनवलेली आहे आपण केकची, ती यामध्ये छानपैकी ओतून घेणार आहे। बघा आता छानपैकी झाला, थोडंसं पाणी टाकलं मी, मस्तपैकी झाला फर्मेंटेड। थोडंसं आता मी त्याला एकदा मिक्सरला परत एकदा फिरवून घेणार आहे। आता हे सर्व मी मिश्रण आपल्या कुकरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे। त्याला थोडंसं टॅप करून घ्यायचं, आणि त्यामध्ये नंतर मी तुटी फुटी घातलेली। ते भांडं छोटं पडायला लागलं म्हणून परत मी कुकर ठेवला होता, आणि मस्तपैकी 40-45 मिनटं लागतात। 40-45 मिनिटानंतर आपला इतका सुंदर आणि मस्त केक रेडी झाला। बघा खूप सुंदर आणि मस्त, तुम्ही पण नक्की करून बघा। आणि ही रेसिपी आवडली तर मला नक्की सांगा, आणि तुम्हाला अजून नवीन रेसिपी पाहायच्या असेल तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि कमेंटमध्ये मला सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली। बघा किती सुंदर आणि मस्त असा केक, सुंदर किती छान वाटतो। बड्डेसाठी पण तुम्ही मस्तपैकी आपल्या घरामधल्या माणसांच्या बड्डेसाठी पण खूप छानपैकी तयार करू शकतो। कापल्यावर बघा एकदम मऊस, तोंडात घातल्याबरोबर विरघळेल असा किती छान फुललेला आहे। बघा नक्की सर्वांनी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। चला आवडला असेल तर लाईक करा। श्री स्वामी समर्थ।